बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. आहोत मुंबईमध्ये आज या ठिकाणी माननीय बाळासाहेबांना वंदन करण्याकरिता शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वरजी कदम आपल्यासोबत आहेत, माजी नगरसेवक. कदम साहेब, काय सांगाल, काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम आपल्या सर्व महाराष्ट्र संध्याच्या प्रेक्षकांना महाराष्ट्राचे महापुरुष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी ज्या ज्या योजना आणल्या, ज्याप्रमाणे ते लढले, त्यांनी एकदा एखादा शब्द दिला, एकदा एखादं वचन दिलं किंवा एकदा एखादं काम करायचं ठरवलं तर त्यांनी परत कधी माघार घेतली. यासाठी महाराष्ट्र त्यांना जाणतो आणि मराठी माणसांचे तारणहार, मराठी माणसांचा अभिमान, मराठी माणसाचा स्वाभिमान म्हणून बाळासाहेबांना ओळखलं जातं. त्याच बाळासाहेबांनी आमच्या सर्वसाधारण आमच्यासारख्या झोपडीधारकांसाठी आम्हाला एक SRD आणि SREची योजना दिली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत मी स्वतः नगरसेवक म्हणून कामराजनगर, अंबाईनगरमध्ये 2000पेक्षा जास्त झोपडीधारकांना इमारतीमध्ये घर किंवा दुकान मिळवून दिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे बाळांच्या विचारावर चालतात, त्यांनी बाळासाहेबांचं हे सर्वसाधारण झोपडीधारकांना इमारतीमधील घर मिळवून देण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी 2,17,000 झोपडीधारकांचा प्रकल्प मंजूर केला. त्यातीलच 17,000 म्हणजे 16,575 झोपडीधारकांचं घर, जे झोपडीचं घर आहे, झोपडीधारकांना इमारतीमध्ये घर मिळण्यासाठीचा प्रकल्प रमाबाई आंबेडकर नगर कामराजनगरचा प्रकल्प MMRDAच्या माध्यमात राबवण्याचा निर्णय घेतला. फक्त निर्णयच नाही घेतला तर तो अंमलात देखील आणला. त्यासाठी वेगवेगळे GR मंजूर केले आणि त्यामुळेच आज हा प्रकल्प सुरू झाला आहे. हा प्रकल्प 4 सेक्टरमध्ये चालू होत आहे. त्याच्यामध्ये N19, N21, N23 आणि N30 असं 4 वेगवेगळे सेक्टर आहेत. त्यातील N19मधील 4,053 झोपडीधारकांपैकी 2,500 झोपडीधारकांना भाडे देखील दिले गेले आहे. त्यातील 1600पेक्षा जास्त झोपड्या तोडून देखील झालेल्या आहेत व 2,300 झोपड्या खाली देखील झालेल्या आहेत. तर हा प्रकल्प येणाऱ्या फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपल्या इथे कामराजनगरमधील N19मध्ये बिल्डिंगचं काम देखील सुरू झालेलं आपल्याला दिसेल. अतिशय वेगाने सुरू झालेलं हे काम आहे. काही विघ्नसंतोषी लोक ज्यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नांच्या विरोधात वाटचाल केली, बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात वाटचाल केली, अशा ह्या पक्षाचे लोक हा प्रकल्प थांबवण्यासाठी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या रंबाई आणि कामराजनगरमधील लोक यांना विदूषकी चाळे, विदूषकाशिवाय जास्त महत्त्व देत नाही. यांचे जे चाळे चाललेत त्याला एक विदूषकी चाळीच म्हणता येईल. फक्त हसून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना कोणी साथ देत नाही आणि यामुळेच हा प्रकल्प पूर्ण वेगाने चालू आहे. आजपर्यंत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेच SRE प्रकल्प एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या स्पीडमध्ये चालू झाला नाही. तर माझ्या मते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे जे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्णतेसाठी जे पाऊल उचललं तेच बाळासाहेबांचे विचाराचं दिशादर्शक पाऊल आहे असं मी बोलतो. आणि माझे 2 शब्द. सर, BKCमध्ये फार मोठं आज एक अविस्मरणीय क्षण घडणार आहे. अनेक लोक पक्षात प्रवेश करत आहेत असं म्हटलं जातं. आजचा हा शिवोत्सवाचा कार्यक्रम आहे. सन्माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी हा आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत आणि जे जे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहेत, ते कुठल्याही पक्षात असू दे, ते बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहेत, ते सर्वच्या सर्व आज बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये म्हणजेच सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्या सर्वांना आम्ही त्यांचे स्वागत पण करतो आणि अभिनंदन करतो.